गुजराती आणि मराठी असा वाद कधीच नव्हता आणि तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे. पण तुमच्याच भाषेत तुम्ही जे सांगितलं की दोन गुजराती ठग जे तिथे बसलेत, एक मान्य करावंच लागेल की त्यांनी केवळ मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात गुजरात आणि देश अशी मध्ये एक भिंत बांधलेली आहे. अयोध्येमध्ये का हरले, वाराणसीमध्ये का पाठी गेले? कारण अयोध्येतल्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा. मला जी काही अगदी हाताच्या बोटावरती मोजण्याएवढी लोक भेटली, एक तर तिथले खासदारच माझ्याकडे घरी येऊन गेले होते मातोश्रीला. आता अयोध्यामधली लोक ही काय हिंदुत्ववादी नाही आहेत का, जिथे राम मंदिर बांधलं? मग अयोध्येत जिथे राम मंदिर बांधलं, घाईघाईत बांधलं, गडकं बांधलं, निवडणुकीच्या आधी एक उरकायचं म्हणून तो कार्यक्रम उरकलात, एवढं होऊन सुद्धा तो तिथला राम तुम्हाला का पावला नाही? अयोध्येत तुमचा पराभव कोणी केला? याचं कारण आज अयोध्येतलं जे चित्र आहे की ते म्हणाले हे सगळं जे काय आम्ही केलं हे कोणासाठी केलं? अदानीसाठी केलं का? लोढासाठी केलं का? जे अनेक कारसेवक तिथे गेले, काही शहीद झाले, रक्तबंबाळ झाले, काहींना आयुष्यभरचं अपंगत्व आलं, हे कोणासाठी त्यांनी केलं? लोढासाठी केलं? कोण? सगळे कॉन्ट्रॅक्टर यांच्या राज्याचे, कॉन्ट्रॅक्टर गुजराती. आता ते तर म्हणतात तिकडे की पुजारी पण तिकडनं आणतात. का करताय हे सगळं? हा जो काही लढा आहे, शिवसेना मुळामध्ये जी काही शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली, ती प्रत्येक राज्यात भूमिपुत्राला न्याय तिथल्या तिथे मिळालाच पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांचा प्रश्न आहे, तिथे मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आम्ही इतरांचे शत्रू आहोत. आम्ही आमचा हक्क मागतोय आणि न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाही, हा काही अपराध नाहीये. असं मला नाही वाटत कुठेही संविधानात लिहिले की न्याय हक्क मागणं हा गुन्हा आहे. आम्ही न्याय हक्क मागतो आहोत आणि प्रत्येक राज्यामध्ये त्याला तो न्याय हक्क मिळालाच पाहिजे. मग जो आमचा लढा आहे तो मुसलमानांविरुद्ध आहे का? असं मला एक वाक्य शिवसेना प्रमुखांच्या भाषणातलं काढून दाखवा की सगळे मुस्लिम आपले शत्रू आहेत. नाही. आमचा लढा जो आहे तो महाराष्ट्रप्रेमी किंवा महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आणि देशप्रेमी हा लढा आहे. जो आपला देश आहे, ज्या देशासाठी मी जीव द्यायला तयार आहे असं कोणी जो बोलणारा असेल, आणि काही लोक अशी होऊन पण गेलेत की ज्यांनी खरोखर देशासाठी आपला प्राण दिलेला आहे, तो जातपात धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. आणि ज्याप्रमाणे मी लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक प्रचार सभेच्या भाषणात ते काही जणांना पोटात गोळा आला की जी शिवसेना प्रमुख आपल्या भाषणाची सुरुवात करायचे, पहिल्यांदा करायचे की जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. मग त्यांना जेव्हा कळलं की अरे जरा थोडा हिंदू आणि हिंदुत्वावरती एक आघात होतोय, मग त्यांनी सुरुवात केली की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. आणि लोकसभेत मला जेव्हा लक्षात आलं की संपूर्ण देशावरतीच एक घाला आलेला आहे, एक बोगस हिंदुत्वाचा बुरखा घालून माझ्या देशाचं संविधान हे बदलू पाहत आहेत. आणि म्हणून मी माझी भाषणाची सुरुवात केली होती, देशभक्त जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. काय चुकलं माझं याच्यात? काय देशभक्तांमध्ये हिंदू येत नाही, देशभक्तांमध्ये मुसलमान येत नाही, ख्रिश्चन जे जे कोणी असतील ते येत नाही त्याच्यामध्ये? आज सुद्धा महाराष्ट्र रक्षणासाठी, महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी जो कोणी माझ्या सोबत येईल तो माझा आहे. तो असेल हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, कोणी असेल, गुजराती आहेत. महाराष्ट्र रक्षण करणं, महाराष्ट्राचा धर्म राखण्यासाठी म्हणून जो कोणी आपल्या सोबत येत असेल तो आम्हाला पाहिजे. कारण हे संकट फार मोठं आहे. जो एक तुम्ही नवीन महाराष्ट्र घडवण्याची अपेक्षा व्यक्त केली, नवीन महाराष्ट्र घडवण्याची गरजच नाहीये. माझ्या महाराष्ट्राचं जे स्वत्व आहे ते टिकवलं तरी माझा महाराष्ट्र कित्येक पावलाने अनेक इतर बाकीच्यांपेक्षा पुढारलेला आणि सुधारलेला माझा महाराष्ट्र आहे. ते स्वत्व टिकवा फक्त, बाकी काही नको. नवीन महाराष्ट्र घडवणार म्हणजे काय घडवायचं? काही नाही. आपलं जे स्वत्व आहे, मला एक सांगा, तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, क्रांतिकारकांचं क्षेत्र घ्या, साधू संतांचं घ्या, समाज सुधारकांचं घ्या, कलाकारांचं घ्या, साहित्यिक आहेत, सगळे आहेत, अगदी जवान आहेत, असं एक क्षेत्र सांगा की जिथे इतर राज्यांपेक्षा माझा महाराष्ट्र मागे आहे. कोणतंच नाहीये. माझा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात हा पुढे आहे. हा आपला महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे. आणि असा महाराष्ट्र प्रत्येक
क्षेत्रात पुढे असल्यानंतर काय म्हणून आम्ही या दोन ठगांची गुलामगिरी स्वीकारायची? कोण लागतं तुम्ही आमचे? दुर्दैवाने तुम्ही तिकडे बसलात, आमचंच पाप आहे. कोणी तुम्हाला ओळखत नव्हतं तेव्हा तुम्हाला खांद्यावर बसून आम्ही नेलं, हे आमचं पाप आहे. हे मी जाहीररित्या मला कबूल करावं लागते. हे दुर्दैव आहे. पण जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही आमचा खांदा वापरलात. म्हणजे खांद्याचे दोन्ही अर्थ होतात. तेव्हाही तुम्हाला दिला, आताही तुम्हाला द्यायची इच्छा आहे राजकारणामध्ये. आता सुद्धा आमची इच्छा आहे की राजकारणात तुम्हाला खांदा द्यावा. जनता वाटच बघते. पण ही जी काय एक मतलबीपणा आहे, हा मतलबीपणा तुमचा लपून नाही राहिलेला. वापरा आणि फेकून द्या. कशासाठी? काय? कोण तुम्ही आहात? कोण? काय म्हणून तुम्हाला देश पाहिजे आणि देशातली लोकशाही का तुम्हाला संपवायची? जर लोकशाही नसती तर तुम्ही निवडून आला असतात का? आज निवडून आल्यानंतर तुम्ही जी काही लोकशाही खतम करण्याची भाषा करता आहात आणि नवी तशी पावलं टाकता आहात, ही पावलं ही आता लोकांनी ओळखली पाहिजेत. लोकांचा आग्रहनामा मला मान्य आहे, पण नुसता आग्रहनामा करून चालणार नाहीये. तुम्ही आग्रहनामा काय वाचलात आत्ता, आणि ठीक आहे मला मतं पाहिजेत, मी म्हणतो सगळ्याच्या सगळा आग्रहनामा जसा आहे तसा मंजूर. पण हा आग्रह जसं जनता आमच्याकडनं धरते तसं जनतेकडे माझा आग्रह आहे की पहिल्या प्रथम हे जे काही सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, ते तुम्ही घालवा. हा माझा आग्रह तुम्ही मान्य केलात तर मी तुमचा आग्रह मान्य करण्याच्या परिस्थितीत येऊ शकेन ना. एकतर्फी आग्रह होऊ चालत नाहीये. कारण मला काय पाहिजे, मी एक 1.5 महिन्यापूर्वी षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम झाला तेव्हा जे जाहीर केलं तेच सांगतो. कारण उल्काताई तुम्ही बोललात की महाविकास आघाडीमध्ये जर काही वाद होणार नसेल तर, मी तेव्हाही बोललो, आत्ताही बोलतो, काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमत बघावं. मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो. चला होऊन दे. कारण मुळामध्ये मला माझा महाराष्ट्र प्यार आहे. मला महाराष्ट्राचं हित साधायचंय. माझ्या डोक्यामध्ये काहीतरी अशी वेडीवागडी स्वप्न नाही पडत आहेत की मी मुख्यमंत्री झालो, मी पुन्हा येईन, पुन्हा येणार आहे. तेव्हाच यायचं नव्हतं, तू पुन्हा कशाला येईल? पण महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे जे करता येणं गरजेचं आहे ते मी केल्याशिवाय राहणार नाही, हा माझा निर्धार आहे. आणि त्याच्या आड जर ही लोक येणार असतील काळ्या मांजरासारखी, तर त्यांच्या पेकटात लात घालणार नाही असं कोणी समजू नये. मला घालावीच लागेल. हा जो काही एक आपण निर्धार केलेला आहे, वज्र निर्धार, तो फार महत्वाचा आहे. आणि तुम्ही सगळेजण सगळ्या संस्था ह्या स्वयंसेवी संस्था आहेत. म्हणजे तुमचं ह्याच्यामध्ये स्वार्थ नाही. स्वार्थ काय आहे? तुमचा तरी काय आणि आमचा तरी काय? स्वार्थ आपला एकच आहे की माझा महाराष्ट्र आणि माझ्या महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या ह्या स्वाभिमानाने जगल्या पाहिजेत. या दोन ठगांच्या गुलामगिरीमध्ये त्या जगू देणार नाही, हा वज्र निर्धार आपला असला पाहिजे. आम्ही नाही गुलामी पत्करणार. काय म्हणून पत्करायची? आणि मग त्याच्यानंतर जो काही एक मुद्दा येतो ना की मग हिंदुत्व म्हणजे काय, मुस्लिम म्हणजे काय, ख्रिश्चन म्हणजे काय. मग काही जण मला म्हणतात की तुमचं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे. असं नाहीये. हिंदुत्व हे हिंदुत्वच आहे, पण काळानुसार त्याच्यामध्ये काही भूमिका घ्याव्या लागतात. जे काही मी बोलतोय की मला शेंडी जानव्याचं हिंदुत्व मंजूर नाही, हे माझं वाक्य नाहीये, बाळासाहेबांचं वाक्य आहे. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, हे माझं वाक्य नाहीये, हे बाळासाहेबांचं, माझ्या वडिलांचं वाक्य आहे. पण काळानुसार जर का बघाल तर प्रबोधनकार म्हणजे माझे आजोबा हे ज्या काळामध्ये काम करत होते त्या काळामध्ये एकतर पारतंत्र्य होतं. हिंदू समाज हा बऱ्याचशा बुरसटलेल्या रूढी परंपरांमध्ये अडकलेला होता, बऱ्याच बुरसटलेल्या होत्या. ते हिंदुत्व मला मान्य नाहीये, अजिबात नाहीये. आणि माझ्या वडिलांनाही ते नव्हतं, बाळासाहेबांनी नव्हतं. पण तेव्हा ते बुरसटलेले हिंदुत्ववादी ह्यांच्या विरुद्ध माझे आजोबा लढले. जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तसाच लढा माझ्या आजोबांनी दिला. नंतर शिवसेना प्रमुखांचा काळ आला. आम्ही भाजपच्या नादी लागलो होतो. त्यांनी एक जे वातावरण केलं ते आज सुद्धा वातावरण तेच आहे. त्या वातावरणात ते बाहेर आपल्याला आणू इच्छित नाहीयेत. नेहमी मी जे सांगतो की लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व नाही, तर घरातल्या चुली पेटवणं हे आमचं हिंदुत्व आहे. आणि शिवसेना प्रमुखांच्या काळात हिंदू मुस्लिम असा वाद होताच. तो घडलेला एक फार जुन्या काळातला नाही, अलीकडचा आहे. मग तेव्हा हे समाज सुधारण्याचे मुद्दे थोडे बाजूला पडले.
आता मी भाजपला सोडलं म्हणून मी काय हिंदुत्व नाही सोडलं आणि सोडणार नाही. पण त्यांचं जे काय चालले थोतांड, हे हिंदुत्व आमचं हिंदुत्व नाही हे मला कळलं म्हणून मी त्यांच्यापासून दूर झालो. आता माझ्यासमोर परत ते बुरसटलेले हिंदुत्ववादी जर उभे राहणार असतील आणि त्यांच्याशी मी लढत असेल तर तुम्हाला कदाचित हे वाटणं स्वाभाविक आहे की माझं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे. हिंदुत्व हिंदुत्वच आहे, हे कोणावरही अन्याय करणारं हिंदुत्व नाहीये, अजिबात नाहीये. यांचं जे काय चालतं मोदींचं, निवडणुकीपर्यंत सबका साथ आणि निवडणूक जिंकल्यानंतर मित्राचा विकास, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आज या कठीण काळामध्ये म्हणजे ह्यांनी एवढा नालायकपणा केलेला आहे की ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळामध्ये साथ दिली, सोबत दिली, संगत दिली, काय तेव्हा सत्ता काय आपले महापालिका निवडून येणं, एखाद दुसरा आमदार येणं, खासदार एक दोन निवडून आले म्हणजे स्वप्नवरच वाटत होतं. राज्यामध्ये आपले आमदार निवडून आले, मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान तर खूप अवघड किंवा अशक्यप्राय गोष्ट होती. मग वाजपेयी पहिले पंतप्रधान झाले, 13 दिवसाचे का होईना पण पंतप्रधान झाले. केवढं अप्रूप वाटलं होतं की जणू काय आता स्वर्ग दोन बोट काय, जणू काय स्वर्गातच आलो, असे ते सगळं वातावरण होतं.